मुलांना पूर्ण ट्युशन फी, हं. पूर्णपणे त्यांची कॉलेजची फी, हं. इंटिग्रेटेड बॅच असणार आहे. परत त्यांची राहण्याची, खाणे-पिणे याची सर्व सुविधा नोट्ससहित, बुक्ससहित सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपण प्रोव्हाईड करत आहोत. गौरव वानखेडे नावाचा विद्यार्थी होता आधी. हं. तर त्याचं एक उदाहरण सांगायला गेलं तर तो 8वीला जेव्हा आमच्या इथे 8th स्टँडर्डला क्लासला जेव्हा तो जॉइन झाला होता, हं. तर ही वॉज फेल्ड इन मॅथ्समध्ये फेल होता तो. हं. पण त्यांनी काही गोष्टी मनावर घेतल्या आणि शिक्षकांची मेहनत आणि प्लॅनिंग ह्या सगळ्या गोष्टींचं समतोल राखता 12वी 12th स्टँडर्डला जेईला त्यांनी मेन्सला 99.9% मिळवले. गेल्या 2 दशकांपासून, मागच्या 20 वर्षांपासून जे काही टेक्नॉलॉजीजमध्ये आपण बदल बघतोय, आता जस्ट काही वर्षांमध्ये AI तिथे बूममध्ये आहे. हो. तर ह्या बऱ्यापैकी डेली रुटीनचा एक सायन्स हा एक खूप महत्त्वाचा भाग होऊन बसलेला आहे. तर तसंच मार्केट सिच्युएशन पण अशी आहे की त्या पद्धतीचे तेवढ्या नंबरमध्ये इंजिनियर्स, वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्या हो. नंबरचे डॉक्टर्स हे सगळे लागतात. तर मग त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जरी बघितलं आणि आवडीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जरी बघितलं तर सायन्स फील्ड ही एक विद्यार्थ्यांसाठी एक चांगली फील्ड आहे. ओके. 10वी नंतरची 2 वर्ष म्हणजेच 11वी आणि 12वी पुढील संपूर्ण आयुष्याला दिशा देण्याचं काम करतात. कोणत्याही विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रवासाचा निर्णायक टप्पा असलेल्या या 2 वर्षात तो विद्यार्थी स्वतः किती मेहनत करतो यासोबतच त्याला योग्य मार्गदर्शन, चांगली संगत मिळणं हे देखील महत्वाचं असतं. करिअरच्या या महत्वाच्या टप्प्यावर काही लकी विद्यार्थ्यांना विशाल बोडके सरांसारखे मार्गदर्शक लाभतात. स्वतः ME उच्च शिक्षण घेतलेले विशाल बोडके सर 18 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. 14 वर्षांपासून त्यांनी अवधूत अकॅडमीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचे मेडिकल इंजिनिअरिंगमध्ये करिअर घडवून त्यांचे भवितव्य उज्ज्वल केले. अवधूत अकॅडमीचे ऑफलाईन कोर्सेस आहेतच, पण सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे 7वी ते 12वी पूर्णपणे ऑनलाईन शिक्षणाची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया. विशाल सर, नमस्कार. सर्वप्रथम नमस्कार, आपलं स्वागत आहे डिजिटल प्रभातमध्ये. थँक्यू मॅम. या मुलाखतीला सुरुवात करताना माझा पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला असा आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण विद्यार्थ्यांना तर शिक्षण देतोच, पण जे बाहेरगावचे विद्यार्थी आहेत, गावाखेड्यातले विद्यार्थी आहेत, तर त्यांच्यापर्यंत 11वी 12वीचं उच्च दर्जाचं शिक्षण पोहोचावं यासाठी आपल्याकडे कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, काय सांगाल? सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपलं जे 11वी 12वी सायन्सचे जे काही इन्स्टिट्यूट आहे, आपली जी अकॅडमी आहे, गेल्या बरेच एक 14-15 वर्षापासून कार्यरत आहे पुणे सारख्या ठिकाणी. तर यामध्ये आपण काय करतो की इथल्या मुलांना तर तिथे क्लासेस अवेलेबलच आहेत. आपले 11वी 12वीचे ट्युशन्स असतील, त्यांचे जे नीटचा प्रोग्राम असेल, हे सगळ्याच्या सगळे आपण प्रोव्हाइड करतच आहोत. पण कधी आम्हाला बरेच पालकांचे जे बाहेर गावी असतात, तर त्यांचं असं त्या पद्धतीने म्हणणं येतं की सर आमच्या मुलांनाही शिक्षण घ्यायचं आहे. तर आम्ही ह्या वर्षीपासून किंवा गेल्या काही मागच्या वर्षीपासून सुद्धा आपण मुलांसाठी तिथं खास करून हॉस्टेलची राहण्याची सुविधा केलेली आहे मुलांसाठी. त्यामध्ये त्यांचं हॉस्टेलचं ॲडमिशन असेल, प्लस त्यांचं कॉलेजचं ॲडमिशन असेल, त्यानंतर ऑब्व्हियसली आपण तर ट्युशन्स प्रोव्हाइड करतच आहोत मुलांना 11-12चे. आणि मग उरला प्रश्न त्यांचं खाणं पिणं राहणं, रीडिंग असेल, त्यांचं नोट्स प्रोव्हिजन असतील त्यांना, त्यानंतर त्यांना तिथे मुलांना लागणारे जे काय वाचनालय, रीडिंग हॉल तर झालंच आपलं, बट त्याच्यासोबत त्यांचे पेपर्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची सुविधा आपण अंडर द वन रूफ मुलांना प्रोव्हाइड करतो. तर त्यामुळे कोणीही बाहेर गावीवरून आलं तर त्यांना सगळ्यात पहिला क्वेश्चन असतो की अरे आपल्या मुलाचं तिथं कॉलेजच्या ॲडमिशनचं काय होणार, आणि दुसरी गोष्ट राहण्याची सोय कशी असणार, आणि ऑब्व्हियसली हेल्थसाठी खाणं पिणं डाएट व्यवस्थित असला पाहिजे, ह्या गोष्टी. तर ह्या सगळ्याच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपण आपल्या इन्स्टिट्यूटद्वारे मुलांना आणि पालकांना ह्या गोष्टी तिथे प्रोव्हाइड करत असतो, जेणेकरून पालकांचा खूप मोठा ताण तिथे वाचतो आणि पालक स्वतः त्या ठिकाणी फ्री राहू शकतात की अरे आपला जो पाल्य आहे, आपला मुलगा आहे किंवा मुलगी आहे, दे आर इन सेफ हँड, तिथे त्या ठिकाणी व्यवस्थित आहेत. यासाठी हे खूप महत्वाचं आहे. विशाल सर, आपल्याकडे सायन्सची देखील शाखा आहे, तर मुले बोर्डाच्या परीक्षेसोबतच ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, JEE, नीट, CET यांसारख्या, तर या परीक्षांची पूर्वतयारी विद्यार्थी कशी मॅनेज करतात याबद्दल थोडक्यात सांगाल? बरोबर आहे.
आतापर्यंत आपण जे बघतो 10वी पर्यंत कसं असतं की पर्टिक्युलर स्टुडंट विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी 7वीतून 8वीत गेले, 8वीतून 9वीत गेले, 9वीतून 10वीत गेले. तर एक ट्रॅडिशनल मेथडने तिथं एक सिलेबस आहे आणि ट्रॅडिशनल मेथडने सब्जेक्ट्स आहेत. 11th-12th मध्ये काही गोष्टी चेंज होतात. 11th-12th मध्ये नक्की काय होतं की 11thला जेव्हा मुलं जातात त्यावेळेला सायन्स हा जो काही सब्जेक्ट होता 10th पर्यंतचा त्याचेच 3 विभाग झालेले आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. मॅथमॅटिक्स ॲज इट इज आहे वेगळा. ठीक आहे. हे असे 4 विषयांवरती. प्लस होतं असं की हे सब्जेक्ट्स तर वेगळे होऊन त्याच्यामध्ये जे काही त्या स्पर्धा परीक्षा त्याच्या रिलेटेड जे आहेत ज्यावरती पुढील ॲडमिशन 12वी नंतरचं मुलांचं असतं, जेई, नीट, सीईटी म्हणूया, तर त्यातले जेई आणि नीट जे एक्झामिनेशन आहेत त्या सीबीएसई पॅटर्ननुसार आणि एनसीईआरटी पॅटर्ननुसार असतात. म्हणजे तिथे एक थोडंसं मुलांना चॅलेंज थोडंफार फेस करावं लागतं. मग आपलं 2 वर्षाचं इंटिग्रेटेड बॅचचा जो काही प्लॅनिंग आहे ते अशा पद्धतीने केलंय की मुलांची त्यांच्या बोर्डाच्या तयारीनुसार त्यांची MCQ पद्धतीची जे परीक्षा आहेत ह्या जेई, नीट, सीईटीची त्याचीही त्यासोबत तयारी सोबत सायमल्टेनियसली चालू राहते. तर त्या पद्धतीनेच त्यांचं डिझायनिंग असतं, त्या पद्धतीनेच त्यांची टाईमलाईन आहे आणि त्या पद्धतीनेच त्यांचं टाईम मॅनेजमेंट सुद्धा आहे. त्या पद्धतीच्या त्या परीक्षांचा सरावही आपण करून घेतो. तर हे 2 वर्षाचं पूर्ण प्लॅनिंग असतं आणि त्यांची तयारी आम्ही योग्यरीत्या करून घेत असतो. ओके. म्हणजे सर स्पर्धा परीक्षा आणि बोर्ड एक्झाम या दोन्हीचा समतोल तुम्ही राखताय विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम ज्या पद्धतीने तुम्ही घेताय त्यानुसार. आणि सर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की यशस्वी विद्यार्थ्यांची उदाहरणं तुम्ही जर आम्हाला सांगितली तर. तसं बघायला गेलं तर एवढ्या काही वर्षांमध्ये मागच्या बऱ्याच या वर्षांमध्ये जो काही प्रवास झालेला आहे शिक्षण क्षेत्रामध्ये माझा, यामध्ये शेकडो विद्यार्थी आपल्या इन्स्टिट्यूटमधून तिथे इंजिनियर्स, डॉक्टर्स झालेले आहेत, नामांकित वेगवेगळ्या शिक्षण संस्थेमधून आणि खूप चांगल्या पदांवरती ते गेलेले आहेत. पण त्यातून काही विद्यार्थी आता माझ्याकडे एक गौरव वानखेडे नावाचा विद्यार्थी होता आधी. तर त्याचं एक उदाहरण सांगायला गेलं तर तो 8वीला जेव्हा आमच्या इथे 8th स्टँडर्डला क्लासला जेव्हा तो जॉईन झाला होता तर ही वॉज फेल्ड इन मॅथ्समध्ये फेल होता तो. पण त्यांनी काही गोष्टी मनावर घेतल्या आणि शिक्षकांची मेहनत आणि प्लॅनिंग ह्या सगळ्या गोष्टींचं समतोल राखता 12वी 12th स्टँडर्डला जेईला त्यांनी मेन्सला 99.9% मिळवले. जो विद्यार्थी 8वीला मॅथ्स फेल आहे पण तो जेई सारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनला 99.9% मिळवतोय आणि प्लस ॲडव्हान्सही क्वालिफाय होतोय. सो एवढं काय असं वेगळं काही नाही त्याच्यामध्ये. थोडंसं फक्त प्लॅनिंगने केलं का रिझल्ट छान पद्धतीने मुलांना मिळतात आणि त्या गोष्टी आपण सगळ्या प्रोव्हाइड करतो. विशाल सर, तुम्ही गेले 14 वर्ष शिक्षण क्षेत्रात आहात. 11वी 12वी हे 2 वर्ष विद्यार्थ्यांच्या आयुष्यातले खूप निर्णायक वर्ष असतात. तर एकूणच आपण आता सायन्सच्या विद्यार्थ्याचं उदाहरण आम्हाला सांगितलं. तर कोणत्या विद्यार्थ्यांनी सायन्स हे क्षेत्र निवडावा आणि सायन्सचं नेमकं महत्व काय आहे, काय सांगा? बरोबर आहे की एवढे सारे क्षेत्र आहेत इथे 10वी नंतर, 10वी पास झाल्यानंतर, तर सायन्सच का निवडावं किंवा सायन्स कोणी निवडावं हे बरोबर आहे. त्याच्यामध्ये साधारणतः हा एक बेसिक रूट लेवलला बघायला गेला ना तर हा एक थोडासा आवडीचा भाग आहे. ठीक आहे, आवडीचा भाग आहे की आपण कोणत्या क्षेत्रात गेलो पाहिजे. आपण लहान असताना विचार करतो की अरे पर्टिक्युलरली मला ॲस्ट्रॉनॉट व्हायचं आहे. काही जण नासाचे व्हिडिओ बघतात, आपले इस्रोचे व्हिडिओ बघतात, काहींना सायंटिस्ट होण्याची इच्छा असते. ऑब्व्हियसली हा सायन्स रिलेटेड पार्ट असतो. बरं, तरी त्याच्यामध्ये काय होतं की एक सोप्या भाषेत सांगायला जर गेलं ना, ज्यांना थोडंफार तिथे म्हणजे मॅथ्स किंवा सायन्स सब्जेक्ट सोप्या भाषेत सांगायला म्हटलं आपण तर 8वी 9वी 10वीला तितकंसं अवघड जात नाहीये. फार त्याचं खूप काहीतरी अवघड असं वाटत नाहीये. तर त्या विद्यार्थ्यांनी सायन्स फील्डला गेलेलं योग्य राहतं. आणि तर याचा अर्थ असा नाही की बाकीचे फील्ड चांगले नाहीये. 100% तिथं प्रत्येक फील्डचं आपलं काहीतरी योगदान आहे. आर्ट्सचं योगदान आहे, कॉमर्स फील्डचं पण योगदान आहे. पण सायन्स फील्डबद्दलच मी का म्हणतोय की गेल्या 2 दशकांपासून, मागच्या 20 वर्षांपासून जे काही टेक्नॉलॉजीजमध्ये आपण बदल बघतोय, आता जस्ट काही वर्षांमध्ये AI तिथे बूममध्ये आहे. तर ह्या बऱ्यापैकी डेली रुटीनचा एक सायन्स हा एक खूप महत्त्वाचा भाग होऊन बसलेला आहे. तर तसंच मार्केट सिच्युएशन पण अशी की त्या पद्धतीचे तेवढ्या नंबरमध्ये इंजिनियर्स, वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्या नंबरचे डॉक्टर्स हे सगळे लागतात. तर मग त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जरी बघितलं आणि आवडीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जरी बघितलं तर सायन्स फील्ड ही एक विद्यार्थ्यांसाठी एक चांगली फील्ड आहे. ओके सर, माझा शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला असा आहे की आजकाल शिक्षण
सगळीकडे महाग झालेलं आहे. बरोबर. तर पालकांना परवडणारं, त्यांच्या खिशाला परवडणारं, सर्वसामान्यांना परवडणारं शिक्षण आपण देत आहे अवधूत अकॅडमीच्या माध्यमातून. तर सर, नेमकं आपलं फी स्ट्रक्चर कसं आहे आणि इतरांपेक्षा आपलं वेगळेपण काय आहे? तसं बघायला गेलं तर आपण जे काही प्रोव्हिजन करत आहोत मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी किंवा विद्यार्थिनींसाठी, हं. त्यामध्ये एक महत्त्वाचा भाग म्हणजे असा आहे की त्यामध्ये मुलांना पूर्ण ट्युशन फी, हं. पूर्णपणे त्यांची कॉलेजची फी, हं. इंटिग्रेटेड बॅच असणार आहे. परत त्यांची राहण्याची, खाणे-पिणे याची सर्व सुविधा नोट्ससहित, बुक्ससहित सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपण प्रोव्हाईड करत आहोत. आणि त्याची जी टोटल दोन्ही वर्षांची जी काही फी स्ट्रक्चर आहे, ती एक साधारणतः 4.5 लाख इतकी आहे. त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या. ओके. तर हा एक पार्ट आहे. आणि जर काही विद्यार्थ्यांना जर ऑनलाईन सुविधा तिथे हवी असेल लाईव्ह लेक्चरसाठी, लाईव्ह स्ट्रीमिंगच्या, तर ते पण आपण अत्यल्प दरामध्ये मुलांना प्रोव्हाईड करत असतो. ओके. येस. अगदीच. म्हणजे ऑनलाईन शिक्षण असेल किंवा ऑफलाईन पद्धतीचं शिक्षण असेल, हॉस्टेल रिलेटेड ज्या काही तुम्ही माहिती आम्हाला दिली, म्हणजे शिक्षण क्षेत्रासाठी, पालकांसाठी ही संपूर्ण माहिती खूप महत्त्वाची आणि फायदेशीर आहे. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, तुमचा वेळ आम्हाला दिला, यासाठी तुमचे मनापासून आभार. थँक्यू थँक्यू सर. थँक्यू.